हाय गाईज. हाय गाईज. हाय चेनू. हाय गाईज. आज मी तुम्हाला आमच्या कॅट्सचं घर दाखवणार आहे. जी आमची एक गॅलरी आहे 9x10ची, तिला मस्त यांचं घर बनवलेलं आहे. आम्ही ही गॅलरी जी आहे तिला वरती असं शेड करून घेतलेलं आहे. पावसामध्ये वगैरे पाणी येतं म्हणून मग ते आम्ही थोडी शेड करून घेतली. आणि हा जो आमचा टुंटू आहे ना, हा वरती चढून दुसऱ्यांच्या घरामध्ये जाऊन खूप गोंधळ घालतो, म्हणून आम्ही शेड करून घेतली. आणि ही पॅकवाली जाळी पण करून घेतली. पहिले आम्ही साधी नेट लावली होती, तर ही हिरोईन 2-3दा बाहेर जाऊन आली. हिला शोधता शोधता आमची वाट लागलेली. आणि ही मस्तपैकी रेलिंग करून घेतली आहे. हा आमचा गोंड्या झोपलेला आहे मस्तपैकी रेलिंगमध्ये, मस्त हवा खात झोपलेला आहे. आणि ही जाळी लावून घेतली. हे स्क्रॅचचं ऑर्डर केलेलं, पण आता त्याची कंडिशन खूप खराब आहे, नवीन घ्यावं लागेल. आणि हे आम्ही असे कर्टन्स लावून घेतलेले आहेत. थंडीमध्ये थोडं थंड वाटतं खूपच कधी कधी, तर मग त्याच्यासाठी आम्ही मग खाली येतो, म्हणजे ह्यांना कसं थंडीमध्ये बेटर राहतं. आणि मस्तपैकी ब्लँकेट्स वगैरे टाकून दिलेले आहेत. इथे अशी आम्ही बॉक्सेसचं इन्स्टॉलेशन पण केलेलं आहे. जेव्हा आम्ही फर्निचर करत होतो तेव्हाच आम्ही हे असे 4 बॉक्सेस बनवून घेतले होते त्यांच्याकडून. आणि पण हे उडून थोडं थंड असतं म्हणून आम्ही थोडे बॉक्सेस ठेवतो त्याच्यामध्ये, कारण की ह्या बॉक्सेसमुळे थोडी गरमी येते. आणि बॉक्सेस कॅट्सला पहिल्यापासूनच आवडतात, त्यामुळे हे बघा स्क्रॅच सगळं वाट लावून ठेवलेली आहे. जे आम्हाला आमचं जे फूड येतं किंवा लिटर येतं त्यात ते बॉक्सेसमध्ये येतं. मग हे आम्ही बॉक्सेस दर महिन्याला चेंज करत राहतो. हा नवीन आहे, हा जुना झालेला आहे. आता बेबो तुला नवीन बॉक्स आपण लावू. ठीक आहे. हे 4 बॉक्सेस आहेत. 3 बॉक्सेस आम्ही लावलेले आहेत. आणि खाली पाण्यासाठी तिथे खाली एवढ्या खाली कोणी बसत नाही. आणि ॲक्च्युली खाली पाणी ठेवलं की आमचे थोडेसे अजून डिसिप्लिन नाही आहे, त्याच्यामुळे जरा गोंधळ घालतात, पाणी सगळं पाडून टाकतात. आणि हे लावून ठेवले म्हणजे पाण्याचं पडू नये घेतलेला. इथे आम्ही असा लिटर बॉक्स बनवून घेतला आहे, कारण की आधी होतं लिटर, पण ते ह्या दोघांना ना अजिबात त्या लिटर बॉक्समध्ये जायचं नसतं. ह्यांना ते असं लिटर पायाला लागलं की खूप असं खराब वाटतं. खूप आमचे क्लीन बॉईज आहेत, हे ना गोंड्या क्लीन बॉईज आहेत, तर ह्यांना अजिबात लिटरमध्ये पाय टाकायचं नसतं. ह्यांना वरती असं कट्ट्यावरती बसून करायचं असतं. म्हणून ह्या 2 ढोपशांसाठी आम्ही असं बनवून घेतलं. मग आता हे कट्ट्यावरती बसूनच यांचं काम चालू असतं. आणि हे सगळेच जायला लागलेत आता लिटरमध्ये. पहिले थोडंसं नाही जायचे, अजूनही आहेत 1-2, त्यांच्या मूडवर असतं. तर मग असा इन्स्टॉल केला आहे. हा एव्हरीडे आम्ही क्लीन करतो. पण समटाईम्स म्हणजे मंथली आम्ही प्रॉपर क्लीन करतो, पण एव्हरीडे एकदा क्लिनिंग किंवा 2दा क्लिनिंग करतो ह्यांचं लिटर बॉक्स मस्तपैकी. अजून बाय द वे तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील प्लीज द्या आम्हाला सजेशन, म्हणजे मग आम्हाला अजून काही इन्स्टॉलेशन करता येईल ह्याच्यामध्ये. हे आम्ही सगळं असं बनवलेलं आहे. अजून इकडे लावायला काही नाही, पण ते वरती जातात. आणि इथे पण असे वरती चढतात, इकडे पण असे वरती चढतात आणि वरती जाऊन बसतात. आणि खाली येता येत नाही यांना, तर आम्हाला परत ही शिडी घेऊन वरती चढून यांना काढावं लागतं. खूप मस्ती आहेत. ये बा, है ना, खूप मस्ती करतो ना गोंड्या तू. मॅगी तू पण करते ना मस्ती, तू खूप लाडाची आहे माझी बाय. ठीक आहे. आणि हा मॅक आला शेवटी फायनली बाहेर, जो झोपला होता. मॅक ये, काय करतो ये माझे बाबू. खाऊ खाल्ला ह्याच्यामध्ये आम्ही एक ऑटोमॅटिक फीडर लावलेला आहे. कधी आम्ही बाहेर जातो 1-2 डेजसाठी, त्याच्यासाठी काय होतं मग ह्यांना खायला वगैरे आमचे नेबर्स आहेत ते करतात कधी हेल्प, बट ॲट अ सेम टाईम जर आम्हाला दोघांना पण जायचं असतं तेव्हा ऑटोमॅटिक फीडर नसतो. मग ऑटोमॅटिक फीडर नव्हता, मग आम्ही आत्ताच एक आय थिंक 1 मंथ झाला असेल ऑटोमॅटिक फीडर इन्स्टॉल केला आहे. इथे आम्ही असा कॅमेरा पण इन्स्टॉल केला आहे ह्यांच्याबरोबर गप्पा मारायला जेव्हा आम्ही बाहेर जातो, किंवा काय मस्ती करतात, कोण कोणाला मारतं का. खूप मस्ती आहेत हे, खूपच जास्त.
तर त्याच्यासाठी आम्ही हे कॅमेरेज ह्या ऑटोमॅटिक फीडरला पण आहे कॅमेरा आणि हा गुड म्हणजे आत्तापर्यंत तरी आम्हाला काही इश्यू नाही आला ह्याचा. चांगला ऑटोमॅटिक फीडर आहे आणि हे सगळं क्लिनिंगसाठी आम्ही बाकीच्या गोष्टी